नमस्कार विद्यार्थी मित्रहो, दी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रहो, आपण यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा पॉलिटिकल सायन्स 290 हा कोड नंबरचा पेपर पाहतो आहोत. BA-TYचा SRT युनिव्हर्सिटीचा राजकीय विचार प्रणाली हा पेपरसाठी हा प्रश्न महत्त्वाचा आहे. त्यानंतर पुणे विद्यापीठाच्या SYG2 पॉलिटिकल आयडिओलॉजी या पेपरसाठी आणि TYG3 या पेपरसाठी सुद्धा हा व्हिडिओ उपयोगी आहे. तर विद्यार्थी मित्र हो, मार्क्सचे राज्यविषयक विचार किंवा मार्क्सने सांगितलेला वर्ग संघर्ष या संकल्पना आपण पाहणार आहोत. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना प्रश्न हा 5 मार्कासाठी आहे आणि म्हणून किमान 10-12 ओळी आपण लिहिल्या की उत्तर सफिशियंट होते. कमीत कमी शब्दात आपण जास्तीत जास्त लिहिण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मार्क्स हा अराज्यवादी आहे. मार्क्सचे राज्याविषयीचे विचार जर आपण पाहिले त्यातून हे लक्षात येते. मग त्याची प्रस्तावना आपण 2 ओळीत केली पाहिजे. सांगितलं पाहिजे की मार्क्सने आपल्या साम्यवादी जाहीरनामा जो आहे, कम्युनिस्ट मॅनिफेस्टो, हे जरी नाही कळालं तरी आपण साम्यवादी जाहीरनामा असं लिहिलं तरी चालेल. कम्युनिस्ट मॅनिफेस्टो या ग्रंथामध्ये राज्यविषयक सिद्धांत मांडला आहे. राज्य हे जुलमाचे यंत्र आहे असं त्याने म्हटलेलं आहे. ही राज्याबद्दलची त्याची मुख्य कल्पना आहे आणि ती त्याला अराज्यवादाकडं घेऊन जाते हे आपण प्रस्तावनेमध्ये सांगायचं आहे. मार्क्सने त्याच्या मनामध्ये तीळमात्र शंका येऊ दिली नाही की राज्य काय आहे, जुलमाचं यंत्र आहे, भांडवलदारांच्या हातामधलं आणि कामगारांना दडपणारं ते आहे. आणि मार्क्सने हे आव्हान केलं होतं, कामगारांनो संघटित व्हा. जिंकण्यासाठी विश्व पडलेलं आहे पण हारण्यासाठी आपल्याकडे काही नाही. आणि मग यातून जग पेटून उठलेलं होतं हे आपल्या लक्षात असलं पाहिजे. आणि मग आपण लिहिलं पाहिजे की सद्यस्थितीत राज्य भांडवलदार व्यक्तींचे संघटन असून त्याचा उद्देश कष्टकरी वर्गाचं शोषण करणे हा आहे, नफा कमावणे हा आहे. आपल्या उद्देशपूर्तीसाठी भांडवलदार वर्ग हा शासक व कायद्याची निर्मिती करीत असतो. शासन व कायदा आणि कायद्याच्या आधारे आपल्या संपत्तीचे रक्षण व श्रमिकांची पिळवणूक करून आपल्या संपत्तीत वाढ करीत असतो. मार्क्सला राज्य ही वर्गसंघर्षाची उत्पत्ती वाटते. अगदी नैसर्गिक अवस्थेत राज्य अस्तित्वात नव्हते. त्या अवस्थेत साम्यवादी व्यवस्था असे तो म्हणतो. मानवी विकासाच्या दुसऱ्या टप्प्यावर मालक वर्गाने गुलामावर वर्चस्व गाजविण्यासाठी, मध्ययुगीन साम्राज्यवादाच्या हितसंबंधाचे संरक्षण करण्यासाठी, तर आधुनिक काळात भांडवलदारी वर्गाने कष्टकऱ्यांचे शोषण करण्यासाठी राज्यसंस्थेचा साधन म्हणून वापर केलेला आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. साध्य काय भांडवलदारांचं, तर संपत्ती कमावणे, नफा हे त्याचं साधन आहे. थोडक्यात मार्क्सच्या मते राज्यसंस्था विलयाला गेली पाहिजे आणि वर्गविहीन, राज्यविहीन समाज हे मार्क्सचे स्वप्न आहे हे आपण अधोरेखित केलं पाहिजे. म्हणून या अर्थाने मार्क्स हा काय आहे, अराज्यवादी विचारवंत आहे हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. त्यानंतर मग आपण लिहिलं पाहिजे की वैशिष्ट्ये काय, वैशिष्ट्य आहेत मार्क्सने सांगितलेली राज्याची, तर राज्याचा आधार पाशवी शक्ती हाच असतो, यावर मार्क्स निश्चित आहे. दुसरं वैशिष्ट्य आहे वर्गीय हितसंबंधाच्या गरजेतून शोषकांनी राज्याची निर्मिती केलेली आहे. शोषकांनी म्हणजे भांडवलदारांनी. त्यानंतरचं तिसरं वैशिष्ट्य आहे सर्वांचे कल्याण हा कधीच राज्याचा हेतू नसतो. आणि चौथं वैशिष्ट्य आहे राज्य सर्वांच्या कल्याणासाठी नसल्यामुळे ती विलयाला गेलीच पाहिजेत, तिचा नाश झाला पाहिजे, ती संपुष्टात आली पाहिजे. त्यानंतर या मार्क्सच्या राज्याविषयक विचारावर ज्या टीका केलेल्या आहेत त्यासुद्धा टू द पॉईंट 1-2-4 वाक्यामध्ये आपण सांगितले पाहिजे. काय आक्षेप आहे मार्क्सच्या या विचारावर, राज्य ही मार्क्स म्हणतो त्याप्रमाणे कृत्रिम संस्था नसून स्वाभाविक संस्था. मार्क्स म्हणतो ती कृत्रिम आहे. पण आक्षेप आहे, हे टीका आहे मार्क्सच्या विचारावरची, तर ती काय आहे, स्वाभाविक संस्था आहे. राज्य नसेल तर कंट्रोलच करता येणार. त्यांचं दुसरी गोष्ट ही आहे की राज्य केवळ पिळवणुकीचे कार्य करीत नाही तर कल्याणकारी कार्य देखील करते, हे आपल्याला नाकारता येत नाही. आणि जगाने हे आता अनुभवलेलं आहे. जगामध्ये सगळीकडेच कुठेही राज्यव्यवस्था संपुष्टात आलेली नाही. राज्याविना समाज ही संकल्पना भयावह आहे. ती राज्यविहीन जरी मार्क्स म्हणत असला तर ते स्वप्नवत आहे, ते काही सहज शक्य नाही. त्याच्यानंतरचं चौथं कारण आहे राज्य विलयाला जाईल ही कवी कल्पना वाटते, ते काही सत्य वाटत नाही. हा तो भाग आहे, तो आपल्याला सांगता आला पाहिजे.
जे अशा पद्धतीने आपण मार्क्सचा आराज्यवादी विचार किंवा मार्क्सचा राज्यविषयक विचार स्पष्ट करू शकतो. अत्यंत कमी शब्दात आणि सुटसुटीत आपल्याला हे लिहिता आलं पाहिजे. त्यानंतर म्हणजे अशाच पद्धतीचे प्रश्न परीक्षेमध्ये येत असतात आणि मग आपण ते कव्हर केले पाहिजेत. त्यानंतरचा प्रश्न घेऊ आपण वर्गसंघर्ष. वर्गसंघर्ष काय आहे? तर ही तिन्ही वर्गाच्या ह्याच्यासाठी अत्यंत महत्त्वाची संकल्पना आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण अतिरिक्त मूल्य सिद्धांत समजून घेतला आणि तो मार्क्सचा साम्यवाद समजून घेण्यासाठी अत्यावश्यक आहे. तो जसा आहे तसंच वर्गसंघर्ष हे सुद्धा अत्यावश्यक आहे. वर्गसंघर्ष ही संकल्पना स्पष्ट करा असा प्रश्न असेल तर त्यासाठी सुद्धा लिहिलं पाहिजे की प्रत्येक एक वर्गसंघर्षाबरोबर मानवी समाज विकासाची एक पायरी चढत गेला. असे मानणाऱ्या मार्क्सच्या चिंतनात वर्गसंघर्ष हा अपरिहार्य असाच होता, म्हणजे अनिवार्य आहे. तो म्हणतो की वर्गसंघर्षातूनच मानवी समाजाचा विकास होत गेलेला आहे. आणि मग हे लिहून आपण पुढं हे केलं पाहिजे की प्राचीन काळापासून समाजामध्ये नेहमीच दोन वर्गाचे अस्तित्व राहत आलेले आहे. कधी सरंजामदार गुलाम, कधी मालक मजूर. पण एकत्रितपणे विचार केल्यास समाजात शोषक आणि शोषित हे दोन वर्ग नेहमीच संघर्षरत राहिलेली आहे. आधुनिक भांडवलशाही व्यवस्था ही क्रोर्याची परिसीमा आहे, क्रूर आहे आणि त्यातून निर्माण झालेला सर्वहारा वर्ग ही कारुण्याची परिसीमा आहे असे मार्क्सला वाटते. वर्तमान भांडवलशाही व्यवस्था ही सरंजामशाही समाजाच्या स्वप्न भग्र अवशेषावर उभी आहे. भांडवलशाही व्यवस्था व सरंजामशाही व्यवस्था समाजाच्या भग्र अवशेषावर उभी आहे. जी अस्त्रे भांडवलदार वर्ग श्रमिक वर्गांच्या दमनासाठी निर्माण केलेली आहेत ती आता त्यांच्या विरोधातच प्रयुक्त झालेली आहेत. मार्क्सच्या मते 17व्या शतकापासून 19व्या शतकापर्यंत जेवढ्या लोकशाही क्रांती झाल्या त्यात शोषक आणि शोषित यांच्यातील वर्ग संघर्षाच्याच वास्तविक पाहता भांडवलदार श्रमजीवी वर्ग हे परस्पर पूरक आहेत. भांडवलदारांच्या कारखान्याशिवाय मजुरांना श्रममूल्य मिळणार नाही, तर भांडवलदारांना मजुरांच्या श्रमाशिवाय आपले कारखाने चालविता येणार नाहीत. पण तरीही त्यांच्यात टोकाचा संघर्ष असतोच. हे ऐतिहासिक वास्तव आहे, ते आपल्याला नाकारता येत नाही. हे आपण लिहायचं आणि मग त्यानंतर त्याचा पुढचा भाग जो आहे तो आपण हे केला पाहिजे, अधोरेखित केला पाहिजे. भांडवलदार वर्गाने आपल्या विनाशासाठी केवळ शास्त्राचीच निर्मिती केली नाही, तर त्याचा उपयोग करण्यासाठी श्रमजीवी वर्गाला जन्म दिला. भांडवलदार व मजुरांच्या या अनिवार्य संघर्षात अंतिमतः विजय हा कामगारांचा, मजूर वर्गाचाच होणार आहे. भांडवलशाहीच्या विकासाच्या प्रक्रियेत मोठे भांडवलदार लहान भांडवलदारांना गिळंकृत करीत जातात. त्यातून भांडवलदारांची संख्या कमी कमी होत जाते व कामगारांच्या संख्येमध्ये वाढ होत जाते. हे जागतिक वास्तव आहे. भांडवलशाही राष्ट्रांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादन झाल्यामुळे भांडवलदारांमध्ये जागतिक बाजारपेठा काबीज करण्यासाठी अहमहिषा स्पर्धा लागलेली आहे. हा शब्द थोडा अवघड वाटत असेल तर आपण बाजारपेठा काबीज करण्यासाठीची स्पर्धा लागते हे लक्षात घेतलं पाहिजे. यातून दळणवळणाच्या सोयीची वाढ होते व जागतिक श्रमवर्गही एकमेकाजवळ येऊ लागतो. त्यातून जागतिक कामगारांच्या एकतेची शक्ती निर्माण होते. ही शक्ती भांडवलदार वर्गाला मारक ठरते. भांडवलशाहीतील आणखी एक शोकांतिका म्हणजे श्रमजीवी वर्गाच्या दुःखात, दारिद्र्यात व पराकोटीच्या पराधीनतेच्या भावनेत तीव्रतेने वाढ होत राहते. यातून कामगार वर्ग एकत्र येईल व क्रांती लढ्यास उद्युक्त होईल. या लढ्यात गमावण्यासाठी त्यांच्याकडे श्रंखलांशिवाय काहीही असणार नाही. श्रंखला म्हणजे साखळदंड.
साखळदंडाशिवाय काही असणार नाही आणि या लढ्यातून भांडवलदार वर्ग नेस्तनाबूत होईल व कामगार वर्गांची हुकुमशाही प्रस्थापित होईल आणि अंतिमतः वर्गविहीन राज्यविहीन समाजाची निर्मिती होईल. अशा पद्धतीची कल्पना मार्क्सने मांडलेली आहे. आणि मग आपण समारोप केला पाहिजे. अशा प्रकारे वर्गसंघर्षाचा सिद्धांत मार्क्सने प्रतिपादित केला असला तरी याच काही मर्यादा आहेत. जसे की समाजाची विभागणी दोनच वर्गात झालेली आहे हे मार्क्सचे म्हणणे सत्याचे दिग्दर्शक वाटत नाही. मध्यम वर्गाच्या अस्तित्वाकडे तो पूर्णतः दुर्लक्ष करतो. जागतिक कामगारांच्या एकतेचे मार्क्सने केलेले भाकीतही तोंडघशी पडल्याचे आपण पाहतो आहोत. मार्क्सच्या वर्गसंघर्षाच्या सिद्धांतातून केवळ घृणेचा जन्म दिला जातो, घृणा निर्माण होते. अर्थातच वरील मर्यादा या सिद्धांतात असल्या तरी शेवटी समारोप करताना हे लिहायचं आहे. इथून समारोप करायचा. अर्थातच वरील मर्यादा या सिद्धांतात असल्या तरी मार्क्सच्या या सिद्धांताने जागतिक कामगारांच्या जगण्याला अर्थ दिला तर लढण्याला आशय व प्रेरणा दिल्या हे नाकारून चालणार नाही. आजही श्रमजीवी वर्गाची दुर्दशा पाहून मार्क्सवादाच्या प्रभावातून येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. हेच मार्क्सवादाचे अतुलनीय यश होय आणि अशा पद्धतीने आपण समारोप केला पाहिजे, निष्कर्ष लिहिला पाहिजे. म्हणजे असा वर्गसंघर्ष सिद्धांत पहिल्या टप्प्यामध्ये वर्गसंघर्षाचं कारण आणि ते किती अनिवार्य आहे हे, दुसऱ्या टप्प्यामध्ये त्याची मर्यादा आणि शेवटी समारोपामध्ये पुन्हा एकदा त्याचं महत्त्व अधोरेखित करून आपल्याला या प्रश्नाचं उत्तर संपवायचं आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रो. आपल्याला हा व्हिडिओ निश्चित आवडेल. परीक्षेसाठी आपल्या सर्वांना शुभेच्छा. आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. धन्यवाद. जय हिंद.